हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल नेटवर्क स्टार एज्युकेशन. तर बघा, ह्या ठिकाणी आपल्याला दोन क्वेश्चन दिलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये. पहिला जो क्वेश्चन आहे तो मोलॅरिटी ऑफ 0.2 नॉर्मल H2SO4 तर आपल्याला 0.2 नॉर्मल H2SO4ची काय काढायची आहे, मोलॅरिटी काढायची आहे. आणि दुसरा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग आयन्स हॅज द मॅक्झिमम मॅग्नेटिक मोमेंट. तर आपल्याला मॅग्नेटिक मोमेंट काढायचे. तर पहिला क्वेश्चन पहिल्यांदा आपण सॉल्व करून घेऊ. व्हॉट इज द मोलॅरिटी ऑफ 0.2 नॉर्मल H2SO4 इज. तर बघा, मोलॅरिटी आपण काय म्हणतो, नॉर्मॅलिटी इक्वल टू बेसिसिटी और एसिडिटी इंटू मोलॅरिटी. जनरली हा आपण फॉर्म्युला यूज करतो. तर बघा, आपल्याला ह्या ठिकाणी काय काढायचं आहे, आता नॉर्मॅलिटी आपल्याला दिलेली आहे. आता H2SO4 आपल्याकडे काय आहे, मॉलिक्यूल आहे H2SO4. तर ह्या ठिकाणी बेसिसची तर कंडिशन नाही. ॲसिडिटी किती आहे या ठिकाणी, 2 आहे. ॲसिडिटी किती आहे या ठिकाणी, 2. ॲसिडिटी म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी H+ आयन्स किती देतो त्याला काय म्हटलं जातं, ॲसिडिटी म्हटलं जातं. तर H2SO4 मध्ये किती आहे, 2 आहे. तर हे आपल्याला समजलं. आता आपल्याला काय काढायचं आहे, मोलॅरिटी. मग मोलॅरिटी इक्वल टू, जर आपण हा फॉर्म्युला वरचा जर रिअरेंज करून घेतला तर काय येतं आपला आन्सर, मोलॅरिटी इक्वल टू नॉर्मॅलिटी डिवाइड बाय ॲसिडिटी और बेसिसिटी. ओके. तर आता बघा, आता आपण या ठिकाणी काढू. नॉर्मॅलिटी किती आहे, 0.2 नॉर्मल आहे, डिवाइड बाय आपल्याला ॲसिडिटी किती दिलेली आहे, 2. तर आपलं आन्सर जे येणार आहे, जर आपण 0.2 डिवाइड बाय 2 जर आपण केलं या ठिकाणी, तर आपला आन्सर काय येणार आहे बघा, तर 0.1 मोलर. तर आपला आन्सर जे असणार आहे, मोलॅरिटी 0.1 मोलर सोल्युशन असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आन्सर जे असणार आहे, मोलॅरिटी ऑफ 0.2 नॉर्मल H2SO4 इज 0.1 मोलॅरिटी असणार आहे. तर हे झालं पहिल्याचं आन्सर. तर आपण दुसरा थोडंसं क्वेश्चन बघू. तर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग आयन्स हॅज द मॅक्झिमम मॅग्नेटिक मोमेंट सांगितलेले आहे. आता मॅक्झिमम मॅग्नेटिक मोमेंट आपण जनरली कशावरून काढतो, तर पहिला मॉलिक्यूल आपण या ठिकाणी घेऊ. तर मॅग्नीज दिलेला आहे आपल्याला, मॅग्नीज 2+. आता मॅग्नीज 2+चा ॲटॉमिक नंबर किती आहे मला जरा सांगा. तर या ठिकाणी आपण मॅग्नीजचा ॲटॉमिक नंबर घेतो, तो म्हणजे किती घेतो या ठिकाणी, मॅग्नीज 25. बरोबर आहे ना, 25 ॲटॉमिक नंबर या ठिकाणी मॅग्नीजचा आहे. तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल बघा. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 आणि 3d5. आता टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले बघा, 6 आणि 6 12, 12 आणि 2 14, 15 16 17 18, 18 आणि 5 किती झाले बघा या ठिकाणी, तर 23. कारण आता आपलं मॅग्नीज 2+ आहे, मग 25मधून जर मॅग्नीज +2 केले तर आपला किती राहतो, 23 राहतो. त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल आपलं, हे असेल. आणि 3s0 असेल. तर आपण याचं जर ऑर्बिटल शेप काढली, आता ऑर्बिटल शेप काय असणार आहेत बघा, मॅग्नीज 2+, तर 3d5 आणि 3s0. तर 3d साठी आपण या ठिकाणी ऑर्बिटल्स काढून घेऊ. तर किती असणार आहेत, 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5. तर इलेक्ट्रॉन्स डीमध्ये आपण फिलअप करू, 1 2 3 4 आणि 5. ओके. आणि 3sमध्ये काय 0 आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी भरत नाही. तर मॅग्नेटिक मोमेंट याची जी असणार आहे, आता 5 इलेक्ट्रॉन पेअर अनपेअर आहेत
आता अनपेअर 5 इलेक्ट्रॉन असल्यामुळे याची जी मॅग्नेटिक मोमेंट असणार आहे, तर जेवढे अनपेअर इलेक्ट्रॉन्स जास्त असतील तेवढी मॅग्नेटिक मोमेंट जास्त असते. म्हणजे ह्या ठिकाणी मॅग्नेटिक मोमेंट आता बघा 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, हे तर आपल्याला समजलं. त्यानंतर आपण बघू, त्यानंतर Fe+2साठी दुसरं जे आहे तर दुसरं कोणतं आहे Fe+2. तर Fe+2मध्ये काय असणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ह्याचा ॲटॉमिक नंबर जो असणार आहे Feचा तो 26 असणार आहे. तर त्याच्यामुळं या ठिकाणी काय असेल 1s2 2s2 2p6 3s2 3p6 आणि 3d6 असणार आहे. तर आता बघा आणि 3s0. तर आपण लास्टचे घेतोय, तर आता आपल्याला काढायचं आहे 3d6 आणि 3s0. तर आता जनरली बघा आता ह्या ठिकाणी एक्स्ट्रा एक इलेक्ट्रॉन्स आलेला आहे, त्याच्यामुळं काय असणार आहे या ठिकाणी बघा आता 6 असल्यामुळं ऑर्बिटल्समध्ये आपण इलेक्ट्रॉन फिल करू 1 2 3 4 आणि 5, आणि जो इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा असणार आहे 6 तो पेअरिंग करणार आहे. आता पेअरिंग केल्यामुळं काय असणार आहे या ठिकाणी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत, जनरली 4 असणार आहेत. पहिल्या मॅग्नीजमध्ये किती होते 5 होते, आता Feमध्ये किती असणार आहेत Fe+2मध्ये 4 असणार आहेत. त्याच्यामुळं मॅग्नेटिक मोमेंट ॲज कम्पेअर्ड टू मॅग्नीज Feची कशी असणार आहे कमी असणार आहे, म्हणजे मॅग्नीजची जास्त असणार आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल जे आहे तर तिसरं एक्झाम्पल कोणते आहे टिटॅनियम 2+. आता टिटॅनियम 2+ हा ह्याचा ॲटॉमिक नंबर किती येतो बघा, स्कँडियम 21 आणि टिटॅनियम 22. तर 22 हा टिटॅनियमचा येतो, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी जनरली काय घेतो इथं 3d काय येणार आहे आपलं 3d2 3s0. आता पुन्हा या ठिकाणी आपल्याला ऑर्बिटल्स काढायच्या अगोदर समजून जातं फक्त 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक मोमेंट्स काय असणार आहे कमी असणार आहे. मॅग्नेटिक मोमेंट जनरली मी काय सांगितले, जेवढे अनपेअर इलेक्ट्रॉन जास्त असतील तेवढी मॅग्नेटिक मोमेंट जास्त असते, त्याच्यामुळं ह्याची पण कमी असणार आहे. आणि चौथा जो असणार आहे आपला क्रोमियम 2+, तर क्रोमियम 2+चा ॲटॉमिक नंबर असणार आहे जनरली 23, आणि ह्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 3d3 आणि 4s. ॲक्च्युली इथे जनरली 4s पाहिजे, सॉरी फ्रेंड्स 4s आणि 4s0. तर आता 4s0 मध्ये काय असणार आहे बघा त्या ठिकाणी, तर ह्या ठिकाणी 3d3 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. तर ह्या चारही एक्झाम्पल्समध्ये जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स कशाचे आहेत बघा, तर मॅग्नीजचे जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि मॅग्नीजचे जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं त्याची मॅग्नेटिक मोमेंट काय असणार आहे जास्त असणार आहे. त्याच्यामुळं आपलं जे आन्सर असणार आहे ते मॅग्नीज 2+ असणार आहे. तर या ठिकाणी तुमचे दोन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. ओके, या ठिकाणी थांबू फ्रेंड्स, धन्यवाद.